चला मित्रांनो, तर आज करूया ढोकळा. ढोकळा करण्यासाठी एक बाउल घ्यायचं. त्यामध्ये मी 1.5 वाटी असं पाणी घेतलं आहे. मी मेजरमेंट कपानं पाणी टाकलं आहे त्यामध्ये. तर मी 1.5 वाटी म्हणजे 1.5 कप मेजरमेंटनं पाणी घेतलं आहे. त्याच्यात 2 मोठे चम्मच असं तेल घेतलं आहे. सायट्रिक ॲसिड हे अर्धा चम्मच घेतलं आहे. 1 चम्मच मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि 2 चम्मच याच चम्मचनं साखर घेतली आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण. ते पाण्यामध्ये विरघळू द्यायचं. विरघळल्यानंतर 2 वाटी मी ज्या कपानं पाणी घेतलं होतं त्याच कपानं 2 वाटी असं बेसन गाळून घेतलेलं आहे आणि ते हळूहळू करत त्यात मिक्स करून असं बॅटर रेडी केलं आहे. बस हे थोडा वेळ साईडला ठेवू. तोपर्यंत तुमच्याकडे जर ढोकळा मेकर असेल किंवा इडली मेकर असेल त्यात पण करू शकता, नाही तर माझ्यासारखं कढईत करा. एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे चांगलं. त्याला मी चांगलं असं तेल लावून घेतलं आहे. नंतर जे आपण मिक्स केलेलं बॅटर होतं ढोकळ्याचं त्यामध्ये रंगापुरती हळद आणि इनो असा टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकून ते पण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच ज्या ताटाला आपण तेल लावलेलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं ज्याने ते सगळीकडे पसरेल व्यवस्थितपणे. बस मग त्याच्यानंतर आपलं पाणी पण उकळलं असं जे कढईत ठेवलेलं होतं त्यामध्ये ते ठेवून द्यायचं आणि त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. बस त्याला थोडा वेळ 20-1 मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं आणि थोड्या वेळानं 10-1 मिनटानं असं चेक करून बघायचं की झालं का नाही. जर काडीला काही चिपकत नसेल तर आपला ढोकळा एकदम रेडी आहे. मग मी साईडला कढई घेतली आहे. त्यात तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, तीळ अशी फोडणी दिली आहे. त्यात साखर टाकली आहे आणि त्यात पाणी टाकलं आहे. त्याला मिक्स करून घेतलं. एक उकळी येऊ दिली. बस उकळी आल्यावर गॅस हा बंद करून घ्यायचा. आणि बघा आपला ढोकळा किती छान निघालेला आहे. बस स्पंजी पण झालेला आहे आणि त्याला जाळी पण आलेली आहे. बस त्याला कट करून घ्यायचं तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे असेल त्या शेपमध्ये आणि त्यावर आपण जे केलेलं होतं फोडणी दिलेलं पाणी होतं ते आपण त्यावर आता घालूया. सगळीकडे असं व्यवस्थित ते घालून घ्यायचं पाणी. बस रेडी आहे आपला ढोकळा. इन्स्टंट बनतो आणि खूप छान पण लागतो. तुम्ही पण एकदा नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा.